नमस्कार। आता जानकी ऋषिकेश स्पर्धेमध्ये उशिरा आल्यामुळे त्यांना स्पर्धेतून बाद करण्यात येतं। पण गावकरी हे खूप चिडलेले असतात, कारण जजेसने त्यांना असं वाटतं चुकीचा निर्णय घेतलेला आहे। जानकी आणि ऋषिकेशला असं स्पर्धेतून ते बाद करू शकत नाहीत। शेतकरी म्हणतात, जर हे बाद झाले तर आम्ही इथे स्पर्धा होऊच देणार नाही। त्यामुळे सारंग आणि ऐश्वर्याला मोठा धक्काच बसतो। जानकी ऋषिकेश जजेसना समजावत असतात की यात आमची काहीही चूक नाहीये, आम्हाला मुद्दाम दुसरीकडेच कोणीतरी घेऊन गेलं होतं। हा कुणाचा प्लॅन आहे, का कशासाठी कोणी केलं हे आम्हाला काहीच माहीत नाही। आता आमच्याकडे पुरावे सुद्धा नाही आहेत। तेव्हा जजेस म्हणतात, ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर आम्ही विश्वास ठेवतो, पण आता ही फेरी होऊ दे, दुसऱ्या फेरीत बघूया आपण। त्यानंतर अंशुमन विचारे फेरीला सुरुवात करतात। सारंग आणि ऐश्वर्याला प्रश्न विचारतात, त्यानंतर सौमित्र अवंतिकाला प्रश्न विचारतात आणि सगळ्याच जोड्यांना प्रश्न विचारतात। त्यामधून ऐश्वर्या आणि सारंग, सौमित्र आणि अवंतिका या दोन जोड्या जिंकतात। आता त्यांच्यासोबत फायनलला तिसरी जोडी खेळणार असते। ती तिसरी जोडी ही वाईल्ड कार्ड एंट्री असते। त्यानंतर ते जज मॅडम उभ्या राहतात आणि म्हणतात, आता वाईल्ड कार्ड एंट्री येणार आहे। त्या वाईल्ड कार्ड एंट्रीसाठी आपली 6 नंबरची जोडी जानकी ऋषिकेश ही सुद्धा नाव देऊ शकते। आता जानकी ऋषिकेशला खूपच बरं वाटतं। मग एका बॉक्समध्ये 25 जोड्या नावं देतात। त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या असतात, त्या जानकी ऋषिकेशच्या नावाची देखील चिठ्ठी असते आणि अंशुमन विचारेच्या हातात तो बॉक्स असतो। अंशुमन विचारे म्हणतात, आता या बॉक्समधून जी चिठ्ठी बाहेर काढली जाईल, त्या चिठ्ठीवर ज्या जोडीचं नाव असेल ती जोडी ही वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून फायनलमध्ये खेळली जाईल। आता मात्र सारंग आणि ऐश्वर्याला धक्काच बसतो, मात्र जानकी ऋषिकेश खूपच खुश होतात। जानकी ऋषिकेश मग घरी येतात आणि देवीचा जागर करतात। जानकी देवी आईला सांगते, देवी आई काही कर, पण माझी प्रार्थना ऐक। या स्पर्धेमध्ये आम्हीच जिंकू दे आणि उद्या आमच्याच नावाची चिठ्ठी येऊ दे। म्हणून जानकी ऋषिकेश हात जोडून देवीला प्रार्थना करत असतात आणि देवीचा जागर करत असतात। तिथे सौमित्र सुद्धा येतो। तर इकडे आता सारंग घाबरलेला असतो। तो ऐश्वर्याला म्हणतो, ऐश्वर्या, उद्या त्या बॉक्समधून दादा वहिनीची चिठ्ठी आली, दादा वहिनीच निवडून आले तर तेच खेळणार आपल्यासोबत फायनलला। तेव्हा ऐश्वर्या म्हणते, सारंग, असं अभद्र बोलू नका, असं काही होणार नाहीये। रात्रीच्या वेळेस तिथे ऐश्वर्या येते स्पर्धेच्या ठिकाणी आणि ज्या बॉक्समध्ये 25 जोड्यांनी आपली नावं लिहून चिठ्ठ्या करून टाकलेल्या असतात, त्या बॉक्समध्ये ती जानकी आणि ऋषिकेशच्या नावाची चिठ्ठी शोधत असते, जेणेकरून ती चिठ्ठी फाडून टाकावी। म्हणजे चिठ्ठी उचलली की त्यांचं नावच येणार नाही। त्यांना स्पर्धेतून बाद करण्यासाठी ऐश्वर्या तिथे आलेली असते। मात्र इथे जानकी आणि ऋषिकेश हे इकडे देवीचा जागर करत असतात आणि शेवटी देवी आईचा त्यांना कौल मिळतो। आता जानकी ऋषिकेशला तर देवी आईचा आशीर्वाद मिळाला आहे, पण इकडे आता जी ऐश्वर्या चोरी करण्यासाठी, म्हणजे जे काम करण्यासाठी आलेली असते, ते काम करताना ती पकडली जाते। अचानक तिथे अंशुमन विचारे आणि आदित्य कश्यप सर येतात। आता आदित्य कश्यप सर हे ऐश्वर्याला रंगेहात पकडतात आणि तिच्या सटासट कानाखाली वाजवतात आणि म्हणतात, तुम्ही अशी चिटिंग करत आहात, आम्हाला वाटलं नव्हतं तुम्ही एवढ्या खालच्या पातळीला जाल। आता मात्र इथे ऐश्वर्या ही रंगेहात पकडलेली असते। ऐश्वर्या आता खूपच घाबरलेली असते। ऐश्वर्या ही उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरुवात करते, पण आदित्य कश्यप सरांनी तिला बॉक्समध्ये हात घालताना बघितलेलं असतं। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।